पेडगाव येथे शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. ग्रामसेवकावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव येथे शासकीय गावठाण जागेवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. येत्या 7 दिवसांत सदर बांधकाम न पाडल्यास आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष रामदास डोफेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. पेडगाव येथील रहिवासी भाऊराव पानभरे हे त्यांच्या मालकीच्या नमुना 8च्या जागेव्यतिरिक्त गावठाणमधील खुल्या शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम करत असल्याची तक्रार संतोष डोफेकर यांनी 13 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत व संबंधित विभागांकडे केली होती. कारवाई न झाल्यास 1 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र प्रशासनाने यावर कोणतीही ठोस चौकशी केली नाही. त्यानंतर एप्रिल 16, एप्रिल 29 आणि मे 13 रोजी प्रशासनाकडे सलग पाठपुरावा करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जागेच्या मालकीचे पुरावे व कागदपत्रे सादर करूनही प्रत्यक्ष जागेवरील अनधिकृत बांधकाम थांबवण्यात आलेले नाही. दुसरीकडे संबंधित ग्रामविकास अधिकारी प्रमोद पिंपळकर हे मागील 8 ते 9 महिन्यांपासून गावात येत नसल्याने ग्रामस्थांना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्तव्य आणि जबाबदारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर अनधिकृत बांधकाम पाडून प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील 7 दिवसांत कारवाई न झाल्यास वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि या दरम्यान होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असे संतोष डोफेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आल्या आहेत. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.